नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आज दर्शन घेणार आहे वेताळ गुरु देवनगर येथे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. विटापासून 5 किलोमीटर दूर देवनगर येथे हे मंदिर आलेले आहे. प्रसिद्ध असे मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे वेताळ गुरुचे. शांत असे वातावरण आहे मंदिराच्या परिसराभोवती. एकदम शांत असे वातावरण आहे आणि सुंदर असे हे स्थान आहे. तिथं तुम्ही अवश्य भेट द्या. मंदिरात आमोशाला फुल गर्दी असते. आमोशाला सकाळी 5 वाजता आरती चालू होते. ही आरती 7 वाजस्तोवर चालते. 5 ते 7 अशी आरती असते. तर तुम्ही येऊ शकता आरतीला. आणि ज्यांना कुणाला तपस्या करायची आहे, ज्यांना कुणाला साधना करायची आहे, तर शांत असे वातावरणात तुम्ही करू शकता. इथे येऊन प्रसन्न होते मन. हे पाहू शकता, कोणीच नाही आज, एकदम शांत आहे. मंदिरात पाहूया पुजारी आहेत का नाही. हे पाहू शकता, समाधी आहे आणि छान अशी आकृती काढल्या शेषनाग यांची. कोरीव नक्षीकाम केलेले आहे आणि कलरही खूप छान असा दिलेला आहे. आणि हे वेताळ गुरुचे सहाय्यक कंकाळ. हे पाहू शकता मित्रांनो, कंकाळाची मूर्ती आहे. हे वेताळ गुरुचे सहाय्यक आहेत. त्याच्यावर सूर्यनारायणचा फोटो आहे आणि हे वेताळ गुरु आहेत. पाहू शकता मित्रांनो, वेताळ गुरु. दर अमावस्याला एकदम छान अशी पूजा होते. भाविक लोक अमावस्या दिवशी आवर्जून येतात. आपण जवळ जाऊन मूर्ती पाहणार आहोत. श्री वेताळ गुरु प्रसन्न देवनगर. हे पहा, ही मेन मूर्ती आहे वेताळ गुरुची आणि त्याच्या बाजूला वाघ आहे. पाहू शकता मित्रांनो. आणि पुढे पाणी भरून ठेवले. हे वाघ बघू शकता. असे वाटते की खरोखरचा वाघ आहे. आणि मंदिर परिसरात खूप अशी झाडे आहेत. एकदम शांत असे वातावरण आहे. कृपया आपण अवश्य भेट द्या मंदिराला. वर मंदिराच्या कळसवर तर ग्रिल लावण्यात येत आहे. हे पाहू शकता, कळस त्याचा झाकलेला नसतोय. छान अशी फुले आहेत मंदिर परिसरात. हेच फुलं पूजेला वापरतात सकाळी आणि त्यांचा असा टोपीला तुरा केला जातो त्या फुलांचा. आणि इकडे बाजूला छान अशी बसायसाठी सोय केलेली आहे. खाली शेती आहे आणि हे गोरक्षनाथ देवाचं मंदिर आहे. श्री रामदूत हनुमानजी आहेत आणि ते मच्छिंद्रनाथ आहेत. जय गोरक्षनाथ. ओम नमः शिवाय. शंभो शिवशंकरा. आदेश आदेश आदेश. तर चला मित्रांनो, आज छान असे दर्शन झालेले आहे. मंदिरात कोणीही नाही आहे, पुजारीही नाही आहेत. उद्या अमावस्या आहे, तर ते अमावस्या दिवशी आपल्याला गाठ पडतील. तर पाहत रहा शिवांश टेलिफिल्म. भेटूया पुढच्या